जय महाराष्ट्र मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत इंग्लिशची सिरीज फॉरेस्ट गार्ड एक्झामसाठी. ओके, मॅथची सिरीज तर रविराज सरांनी ऑलरेडी स्टार्ट केलेली आहे. 2 टॉपिक त्यांनी संपवलेले पण आहेत, टीचिंग सुद्धा केलेली आहे. तर आजपासून आपण इंग्लिशची पण सिरीज सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सारे टॉपिक्स आहेत. कारण की काय, कोणत्या एक्झामला आपण जेव्हा पण सुरुवात करतो अभ्यासाला तर सिलेबस जाणून घेणं महत्वाचं असतं. तर हा सिलेबस आहे, मॅक्झिमम ह्याच्यातनंच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर आर्टिकल आहे, टेन्स, प्रिपोजिशन, वोकॅब्युलरी, सिनोनियम्स, अँटोनियम्स, सेंटेन्स करेक्शन, हे सगळे टॉपिक्स आहेत. त्या टॉपिकवर कुठं ना कुठं मागच्या वर्षी क्वेश्चन विचारले गेलेले आहेत, म्हणून हेच टॉपिक आपण पहिले घेतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल सुरू करणार आहोत. ओके, तर आर्टिकल आपण सर्वात पहिले आर्टिकल डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यावर कसे क्वेश्चन आलेले आहेत, पीवायक्यू कसे आलेले आहेत, त्याला कसे सॉल्व्ह केले पाहिजे, कोणते रूल्स आहेत, ए चे, एन चे, द चे, हे सारे रूल्स आपण स्टडी करून नीट समजून अशा प्रश्नांना कसं टॅकल करायचं, कसे सॉल्व्ह करायचे, हे पूर्ण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर या व्हिडिओमध्ये लास्ट पर्यंत राहा. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिकल सुरू करतो. तर काय असते आर्टिकल हे तुम्ही थोडासा विचार करा. व्हॉट इज आर्टिकल? ना मी तर सांगणारच आहे, पण तुमच्या डोक्यामध्ये एक संकल्पना असली पाहिजे की आर्टिकल आहे काय. ओके, सो आर्टिकल म्हणजे काय? इंग्रजी व्याकरणातील असे शब्द जे नाउनच्या आधी लावले जातात. सर नाउन काय? हा सर्वात पहिला प्रश्न असेल की नाउन असतं काय. ओके, कारण की आपण आर्टिकल म्हणजे काय, इट इज अ इंग्रजी व्याकरणातील असे शब्द जे नामाच्या अगोदर वापरले जातात. नामाच्या अगोदर वापरले जातात. अ अँड द कोणताही वापरला जाऊ शकतो. पण नाम काय असते, नाउन काय असते? नाउन काय पण असू शकतं. हा टेबल पण नाउन आहे, चेअर नाउन आहे, लाईट नाउन आहे, फॅन नाउन आहे. पर्सनची नाव पण येऊ शकतात, जसं की चिंकू, पिंकू, तुमचं जे पण नाव असेल, चंदू, ना विशाखा, ऋतुजा, ममता, जे पण नाव असू शकतं ते सगळे काय आहेत, तुमचं नाउन आहे. राईट. तर नाउन प्लेसचं नाव पण असू शकतं, दिल्ली, मुंबई, महाराष्ट्र, ना हे सगळे नाउन आहेत. या नाउनच्या आधी जो शब्द यूज केला जातो त्याला आपण म्हणतो आर्टिकल. मे बी क्लिअर झालं असेल आर्टिकल काय असते. आर्टिकल म्हणजे इंग्रजी व्याकरणातील असे शब्द जे नामाच्या अगोदर वापरले जातात. नाम मी तुम्हाला सांगितलं, नाम काय असू शकतो, पीपल असू शकतात. जसं की त्याच्यामध्ये तुम्ही नाव टाका, टीचर पण काय आहे, एक नाउन आहे. ओके, त्यासोबत प्लेसचं नाव, कोणताही प्लेसचं नाव घ्या, जसं की दिल्ली पण काय एक नाउन आहे. कोणत्या थिंगची नाव घ्या, थिंग. ओके, थिंग म्हणजे एखादा टेबल घ्या, टेबल पण काय आहे, नाउन आहे. हे सगळे नाउन आहेत. या नाउनच्या आधी जो पण शब्द वापरला जातो त्याला आर्टिकल म्हणतात. आता क्लिअर झालं असेल. ओके, आर्टिकल आपल्याला सांगतात की नाम सामान्य आहे की विशिष्ट. ओके, हे सामान्य आहे का विशिष्ट आहे. सामान्य नाउन असेल तर तिथं अ आणि एन लावला जातो. ओके, किंवा नाउन स्पेसिफिक असेल तर तिथं द वापरला जातो. आता हे काय आहे हे तुम्हाला येणाऱ्या स्लाइडमध्ये कळणारच आहे, पण ह्याच्या अगोदर आपण समजून घ्या ना, आर्टिकलचे 2 प्रकार असतात. एक असतं इनडेफिनाइट आर्टिकल, एक असतं डेफिनाइट आर्टिकल. ओके, बघू काय आहे हे दोन्ही पण. डेफिनाइट आर्टिकल सर्वात बघू. ओके, डेफिनाइट आर्टिकल सर्वात पहिले द काय, हा एक डेफिनाइट आर्टिकल आहे. आणि इनडेफिनाइट आर्टिकल म्हणजे ए एन एन. ओके, सर्वात पहिले द बघू आपण काय बेसिकली, का डेफिनाइट म्हटलं गेलं. ओके, काही नाउन असे असतात जे स्पेशल असतात. काय असतात? स्पेशल असतात. काही नाउन असतात स्पेशल. ओके, एक एक्झाम्पल घेतो मी, गर्ल. ओके, गर्ल हा एक नाउन आहे. ओके, आता अ गर्ल पण म्हणू शकतो आपण याला आणि द गर्ल पण म्हणू शकतो. अ गर्ल पण म्हणू शकतो आणि द गर्ल पण म्हणू शकतो, पण कॉन्टेक्स्ट वेगळा असणार आहे याचा. ओके, आता इथे मी एक सेंटेन्स बनवतो, आय लाईक अ गर्ल, है ना, हे बरोबर आहे, आय लाईक अ गर्ल. राईट. परंतु इथं अ हा बरोबर आहे, पण इथं जर मी द लावला, आय लाईक द गर्ल, तर हा सेंटेन्स चुकीचा बनेल. ओके, ह्याच्या ऐवजी मी इथं द यूज करतो. आय लाईक द गर्ल, आय लाईक द गर्ल हू लिव्स इन पुणे. म्हणजे मला ती मुलगी आवडते जी पुण्यामध्ये राहत आहे. मी काय केलंय त्या नाउनला, नाउन म्हणजे गर्ल, त्या गर्लला मी स्पेशल बनवलं. म्हणजे ती कुठली आहे ते मी तुम्हाला सांगितलं.
तेव्हा आपण द जर यूज केला तर तो बरोबर असतो. आय लाईक द गर्ल हु लिव्हज इन पुणे. जे पुण्यामध्ये मुली राहतात त्या मला आवडतात, है ना. बेसिकली हे त्याचा मिनिंग झाला. इथं द कॉन्टेक्स्ट बरोबर. जर इथं मी अ लावला तर चुकीचा होईल. ओके, कॉन्टेक्स्ट तुम्हाला कळतंय का? मी गर्लला काय केलंय, स्पेशल बनवलं. मी त्याला, ती गर्ल कुठली आहे, पुण्यातली आहे. ओके, हे मी त्याला स्पेशल बनवलं. स्पेशल बनवलं म्हणून आपण काय यूज केलं, द केलं. स्पेशल नाउन. कळतंय तुम्हाला? आय लाईक अ गर्ल. आय लाईक अ गर्ल हे पण राईट आहे. कारण की गर्ल हा कॉमन आहे. इथं काय आहे, कॉमन आहे. मी सांगितलं कुठली गर्ल आहे, नाही सांगितलेलं आहे. इथं मी सांगितलेली मुलगी कुठली आहे, पुण्यातली आहे. कुठली आहे, पुण्यातली आहे. मी त्या प्रत्येक म्हणजे त्या नाउनला काय बनवलंय, मी स्पेशल बनवलं. कारण की मी सांगितलं ती कुठली आहे. ओके, तिथली आहे, पुण्यातली आहे, हे मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे द यूज केला. तर द केव्हा यूज करतो, जेव्हा स्पेशल नाउन असतो. ओके, जेव्हा स्पेशल नाउन येतो. या केसमध्ये काय स्पेशल नाउन आहे, कारण की मी त्या गर्लला सांगितलं ती गर्ल कुठली आहे, है ना. ती गर्ल कुठली आहे म्हणजे मी ओळखतोय तिला, राईट. दॅट्स वाय मी तिथं काय यूज केलेलं आहे, द यूज केलेलं आहे. ओके, काही काही वेळेस युनिक नाउन असतात, जसं की मून. मून एकच आहे ना, का हजारो मून आहे आसपास, राईट. मून एकच आहे म्हणून द यूज केलेला आहे. स्काय एकच आहे म्हटल्यावर काय द यूज करतो आपण, राईट. द स्काय, राईट. काय काय असे जागा पण असतात, जसं की गंगा रिव्हर. काय, गंगा एक नदी आहे जी एकच आहे, त्यामुळे आपण काय यूज करतो तिथं द. स्पेशल आहे ना, हिमालया स्पेशल केस आहे, द हिमालया. म्हणजे आपण काय करतो तिथं स्पेशल असेल, पर्टिक्युलर असेल, त्या गोष्टीला आपण काय करतोय, द यूज करतोय. कळतंय तुम्हाला? रिपीटेड नाउन किंवा सम सिलेक्टेड नाउन्स, पर्टिक्युलर नाउन. सम सिलेक्टेड म्हटलं की आयफिल टावर, है ना. सिलेक्टेड आयफिल टावर कुठे दुसरीकडे बघायला मिळणार आहे का, एकाच जागा बघायला मिळणार, राईट. स्पेसिफिक आहे ना, पर्टिक्युलर आहे एक. दॅट्स आपण काय केलं, द यूज केलं त्याच्या अगोदर. ओके, द रेड फोर्ट पण काय आहे, एकच आहे. त्याच्यामुळे आपण काय करतो, इथं द ला यूज करतोय. म्हणजे इथं स्पेशल नाउन असल्यावरच आपण काय यूज करतोय, द चा उपयोग करते हो. ओके, परंतु इथं मी तुम्हाला शिकवलं, इथं फरक आहे. जर गर्ल हा कॉमन नाउन आहे तर तुम्ही अ यूज करणार, पण गर्लला जर त्यांनी एक्सप्लेन केलंय कुठली आहे, राईट, तर तुम्ही काय यूज करणार, द यूज करणार. ओके, एक्झाम्पल अजून घेऊ, जसं की वॉटर. काय, वॉटर. आय ड्रिंक वॉटर. ओके, आय ड्रिंक वॉटर, राईट. हे कॉमन आहे, सध्या कॉमन आहे. मी वॉटर कुठलं सांगितलंय का तुम्हाला, अजून वॉटर बद्दल काय सांगितलंय का, नाही सांगितलं, काहीच माहित नाही. ओके, त्याच्यामुळे आपण काही यूज नाही केलं तिथं, राईट. पण आय ड्रिंक द वॉटर फ्रॉम वेल. आता मी काय केलं, या वॉटरला स्पेसिफिक काय म्हटलं, मी त्या विहिरीतलं पाणी पितो. मी विहीर काय केलं, इथं स्पेसिफिक केलेलं आहे. ओके, की वॉटर कुठला आहे, विहिरीमधला आहे. म्हणून मी काय केलं, आय ड्रिंक द वॉटर फ्रॉम द वेल. ओके, आय ड्रिंक द वॉटर फ्रॉम वेल. ओके, की मी वेल मधनं पाणी पिलेलं आहे, विहिरीतनं पाणी पिलेलं आहे, म्हणून तिथं द यूज केला. आता तुमचं क्लिअर झालेलं असेल द आणि अ मध्ये काय डिफरन्स असतो. ओके, त्यासोबत आता हे तर तुम्हाला कळलंच असेल. त्याच्यासोबत अजून एक काही सुपरलेटिव्ह वर्ड्स असतात, जसं की टॉल, टॉलर, टॉलेस्ट. जेव्हा EST लागतो ना, टॉलेस्ट, ओके, त्यावेळेस द यूज करतात, द टॉलेस्ट. ओके, जेव्हा EST लागतो, सुपरलेटिव्ह वर्ड्स असतात, त्या टायमाला आपण काय यूज करतो, द यूज करतो. तर हा एक त्याचा रूल आहे. ओके, डेफिनेट आर्टिकल क्लिअर झाले असतील. आता दुसऱ्या आर्टिकलकडे जातोय आपण, इनडेफिनेट आर्टिकल, जिथं आपण काय बघणार आहोत, अ आणि एन बद्दल बघणार आहोत. ठीक आहे, आता मी तुम्हाला इथे एक फॉर्म्युला देतोय. ओके, AEIOU हे जर तुमच्या नाउनच्या आधी असेल, हे जे लेटर तुमच्या नाउनच्या आधी असेल, तर तुम्ही सरळ सरळ एन लावा. हे काय आहेत, स्वर आहेत. काय आहेत, स्वर, ज्याला इंग्लिशमध्ये वॉवल्स म्हणतात. ओके, वॉवल्स म्हणतात. ह्याच्या व्यतिरिक्त जे पण लेटर आहेत, ABCD, जे पण दुसरे लेटर असतील, ह्याच्या व्यतिरिक्त जे दुसरे असतील तुम्ही तिथं ए यूज करा. हे एक फॉर्म्युला आहे. ओके, पण काही काही वेळेस आपण फॉर्म्युला चुकीचा
ठरतो. कोणत्या कोणत्या केसमध्ये ठरतो? मॅक्झिमम टर्म मध्ये नाही ठरत. काही काही टर्म मध्ये, काही काही सेंटेन्स मध्ये हा फॉर्म्युला युज केल्यावर चुकतं आन्सर. का चुकतं ते मी तुम्हाला सांगतो, पण मॅक्झिमम टाइम हा युज करतात. ओके, जसं की आता मी तुम्हाला सेंटेन्स देतो, म्हणजे एन कधी युज करणार? जेव्हा नाउनच्या समोर ए, ई, आय, ओ, यू असेल त्या टायमाला तुम्ही एन युज करणार. बाकीचे जर लेटर असतील हे सोडून तर तुम्ही अ युज करणार. ठीक आहे, सांगतो काय आहे. एकदा हे समजून घ्या पहिले. काउंटेबल. ओके, ए आणि एन केव्हा युज करतो? जेव्हा नाउन काउंटेबल असतो. काउंटेबल, अनकाउंटेबल दोन्ही पण पुढे सांगतो. पण नाउन काउंटेबल असल्यावरच आपण ए आणि एन चा यूज करतो, नाहीतर यूज करत नाही. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण नाउन काउंटेबल असला तरच ए, एन आणि द यूज करतो. जेव्हा नाउन काउंटेबल असतो ते काय आहे ते पुढे बघतो. इथं बघा, काउंटेबल आणि नॉन काउंटेबल दोन्ही दिलेलं आहे. ओके, हे काउंटेबल आहेत म्हणजे तिथं मोजता येतं. ऍपल, 1 ऍपल, 2 ऍपल, 3 ऍपल मोजता येते ना, काउंटेबल आहे. काही काउंटेबल नाउन असतात, काय अनकाउंटेबल नाउन असतात. काउंटेबल म्हणजे ऍपल, जसं की हा एक्झाम्पल आहे ऍपलचा. 2 ऍपल म्हणू शकतो आपण, 3 ऍपल म्हणू शकतो, मोजू शकतो ना त्याला, मोजू शकतो आपण, राईट. ज्यांना आपण नंबर 1, 2, 3 ने मोजू शकतो ते काउंटेबल नाउन्स असतात. ते काय असतात? काउंटेबल असतात. ओके, सो कार, 3 कार, 4 कार, 1 कार, 2 कार मोजू शकतो. दॅट्स वाय हे काय झाले? काउंटेबल. काही असतात अनकाउंटेबल, जसं की वॉटर म्हणू शकतो का आपण? 1 वॉटर, 2 वॉटर म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. म्हणून हे अनकाउंटेबल आहे. म्हणून हे काय आहे? एक मिनिट. म्हणून हे काय आहे? अनकाउंटेबल आहे. ओके, वॉटर, 1 वॉटर, 2 वॉटर, मिल्क, 1 वॉटर, 1 मिल्क, 2 मिल्क, 3 मिल्क असं म्हणू शकतो का आपण? नाही म्हणू शकत. म्हणून हे काय आहे? अनकाउंटेबल नाउन्स आहेत. ज्यांना आपण नंबर्सने मोजू शकत नाही ते, जसं की पदार्थ, द्रव्य, भावना, जसं की लव. मोजू शकतो की 1 लव आहे, 2 लव आहे, 3 लव आहे? नाही मोजू शकत. ग्रीड, 1 लव आहे, 1 ग्रीड आहे, 2 ग्रीड आहे, 3 ग्रीड आहे, मग मोजू शकतो का आपण? नाही मोजू शकत. म्हणून हे काय झाले? अनकाउंटेबल. आता इथं लक्षात ठेवा, काउंटेबल असलं की जर नाउन काउंटेबल आहे तरच आपण ए, एन किंवा द यूज करू शकतो. ए, एन, द यूज करू शकतो जेव्हा नाउन काउंटेबल आहे. ओके, जेव्हा नाउन काउंटेबल आहे. आय लाईक अ कार. कार काय? काउंटेबल आहे, राईट. कार काय आहे? काउंटेबल आहे. दॅट्स वाय मी काय लावलं? अ लावलं. आय लाईक अ कार. ओके, जर मी असं बोललो, ओके, आय लाईक अ कार, राईट. कार काय आहे? काउंटेबल नाउन आहे, म्हणून मी ए लावला. ओके, जर असं ह्याच्या व्यतिरिक्त इकडे या. आता अनकाउंटेबल, इथं आपण अ, एन नाही लावू शकत. लक्षात ठेवा, जिथं नाउन काउंटेबल नाही आहे तिथं सरळ सरळ ए आणि एन नाही लागत. ओके, हे डोक्यात घाला, हे सर्वात महत्वाचं आहे. हा वाला पार्ट सर्वात महत्वाचा आहे. जेव्हा नाउन काउंटेबल आहे तरच ए, एन, द लागतो. जर नाउन काउंटेबल नाही आहे, काउंट नाही करू शकत आपण, त्यावेळेस अ आणि एन लागत नाही. त्यावेळेस लागतं नो आर्टिकल ऑप्शन असतो, किंवा द लागतो, नो आर्टिकल किंवा द लागतो. एक्झाम्पल घेऊ आपण, वॉटर. मगाचंच एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, तर वॉटर काय आहे? अनकाउंटेबल आहे, तर अ आणि एन तर लागणार नाही. अ आणि एन लागणार नाही. ओके, तर आय लाईक द वॉटर फ्रॉम वेल. ओके, द लावला मी. का लावला? कारण की मी या वॉटरला स्पेसिफाईड केलेलं आहे. हे वॉटर कॉमन आहे, मी तुम्हाला सांगतोय वारंवार, हे कॉमन नाउन आहे. या वॉटरला मी स्पेसिफाय केलं की वॉटर मी त्या विहिरीतलंच मला आवडतं, त्या विहिरीतलंच वॉटर मी पिणार. तर त्या विहिरीतलं वॉटर पितो म्हटल्यावर मग आपण द यूज करणार. जर फक्त वॉटर वर्ड आलाय, मिल्क वर्ड आलाय, शुगर आलेला आहे, तर अशा वेळेस तुम्ही नो आर्टिकल ऑप्शनला टिक मार्क करणार. नो आर्टिकल ऑप्शनला टिक मार्क करणार. तर डिफरन्स कळते तुम्हाला. परत एकदा सांगतो मी तुम्हाला, कारण की हे सर्वात महत्वाचं टॉपिक आहे. ओके, की काउंटेबल नाउन असेल तरच तुम्ही अ, एन आणि द लावू शकता. अ, एन आणि द म्हणजे मोजणारी वस्तू पाहिजे. 1, 2, 3 अशी मोजणारी वस्तू जर नाउन असेल सेंटेन्स मध्ये तरच तुम्ही अ, एन आणि द लावू शकता. पण मोजणारी वस्तू नाहीये, अनकाउंटेबल आहे, त्या केसमध्ये फक्त नो आर्टिकल आणि द ऑप्शन करायचा असतो.
ह्याच्यावर मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह होतात, ह्याच्यावरच काय होतात, मॅक्झिमम प्रश्न सॉल्व्ह होतात. त्याच्यासोबतच इथं द का यूज होतोय, कारण की जर वॉटरला आपण स्पेसिफाय केलेलं आहे कुठलंय, जर मिल्कला आपण स्पेसिफाय केलेलं आहे, आय लाईक मिल्क, आय लाईक मिल्क, बट आय लाईक द मिल्क फ्रॉम दॅट शॉप, आय लाईक द मिल्क फ्रॉम दॅट शॉप. द का यूज केला, आय लाईक द मिल्क फ्रॉम दॅट शॉप. का, कारण की मी काय केलेलं आहे, मिल्कला स्पेसिफाय केलं. फक्त मिल्क असतं तर मी काहीच यूज नसतो करू शकलो. आय लाईक मिल्क, आय लाईक मिल्क काय यूज केलं की मी ओ अँड द, कारण मिल्क अनकाउंटेबल आहे म्हणून मी इथं नो आर्टिकलच टाकला नाही. पण जेव्हा मी मिल्कला स्पेसिफाय करतो, स्पेशल बनवतो की त्या दुकानातलंच दूध मला आवडतं, त्यावेळेस द यूज करायचा. ओके, आता क्लिअर झालं असेल काउंटेबल काय असतात, अनकाउंटेबल काय असतात. ओके, काही प्रश्न आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करून बघा, जमतंय का. ओके, इथं क्लिअरली मी मेन्शन केलेल्या आहेत काही गोष्टी. बघा एकदा, पहिला प्रश्न काय दिलाय, अ सॉ डॅश डॅश डॉग इन द गार्डन. सर्वात पहिला रूल लावून बघा आपला, डी ए ई आय ओ यू मध्ये येतोय का, नाही येत आहे, राईट. मग आपण काय लावणार, अ लावणार. ए ई आय ओ यू जर येत असेल तर आपण ॲन लावतो, राईट. पी पेन, अ पेन, शी बॉट अ पेन फ्रॉम द शॉप, ही लाइव्स इन अ बिग हाऊस, बी हा ए ई आय ओ यू मध्ये नाही येत, हा व्यंजन आहे, स्वर मध्ये नाही येत. माय फादर इज अ टीचर, टीचर पण एक नाउन आहे, पण टी पहिला आलेला आहे ना, टी काय आहे, वॉवल्स आहे, वॉवल्स नाही व्यंजन आहे. ओके, स्वर नाही व्यंजन आहे, त्याच्यामुळे आपण लावलं नाही. ओके, हे एक्झाम्पल बघा, आय एट ऍपल, ऍपल ए आलेला आहे. ओके, आपला फॉर्म्युला काय आहे, ए ई आय ओ यू जर असेल तर तिथं आपण काय यूज करतो, ॲन यूज करतो. तिथं काय यूज करतो, ॲन करतो. ठीक आहे, पण एक ह्याच्याने पण काही जे प्रश्न असतात ते सुटत नाही, चुकतात. त्यावेळेस आपल्याला काय लक्षात ठेवायचंय, प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार. काय लक्षात ठेवायचंय, उच्चार. ओके, त्यावेळेस आपल्याला उच्चार लक्षात ठेवायचा आहे, कारण की काय वेळेस जिथं ॲन लावायचा असतो तिथं अ पण लावला जातो उच्चार म्हणून. जसं की एक्झाम्पल घ्या, युनिव्हर्सिटीचा एक्झाम्पल घेऊ, युनिव्हर्सिटी. ठीक आहे, युनिव्हर्सिटी. आता मला सांगा, तुम्ही या फॉर्म्युलाने जर गेले तर यू आहे इथं, मग अशा वेळेस तुम्ही काय लावणार, ॲन युनिव्हर्सिटी, आणि हे चुकीचं आहे. हे काय आहे, चुकीचं आहे, इथं चुकतात तुम्ही, कारण की आपल्याला प्रत्येक नाऊनचं उच्चार काय आहे ते बघायचंय, राईट. उच्चार काय आहे ते बघायचंय, राईट. युनिव्हर्सिटीमध्ये यू हा उच्चार आहे, काय आहे, यू हा उच्चार आहे. आता मी तुम्हाला सांगतो की कोणते असे 14 स्वर आहेत मराठीमध्ये, ते जर उच्चारले गेले तरच तुम्हाला ॲन लावायचा असतो. ओके, तर ते पुढे हे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करा स्क्रीनशॉट घेऊन, मी सांगतो ते काय आहे. इथं क्लिअरली लक्ष द्या. आता मी तुम्हाला सांगितलं ॲन कधी वापरायचा असतो, जेव्हा काउंटेबल असणार आहे. ओके, जेव्हा काय असणार आहे, ॲन कधी यूज करतो, तेव्हा काउंटेबल असणार आहे. नाउन काय असणार आहे, काउंटेबल असणार आहे. नाउन लिहा इथं, नाउन काउंटेबल असला पाहिजे, नाउन सिंग्युलर असला पाहिजे. ओके, आणि नाउनची जी ध्वनी आहे, ध्वनी इथं थोडंसं चुकलंय. ओके, ध्वनी म्हणजे उच्चार. समजा आता मी युनिव्हर्सिटीचं एक्झाम्पल घेतलंय, ठीक आहे, युनिव्हर्सिटीचं. मला हे सांगा, ह्याचा नाउन मध्ये जर ह्याचा उच्चार येत असेल, अ आ इ ई उ उ, हे खोडून टाका, हे नाहीये. ए ए ओ औ अम ने ऍड करा. ठीक आहे, म्हणजे हे 14 स्वर झाले. जर ह्याचा उच्चार येत असेल नाउन मध्ये तर त्या नाउनच्या अगोदर तुम्हाला ॲन यूज करायचा आहे. जसं की हा केस आहे, युनिव्हर्सिटी. ओके, हा केस काय आहे, युनिव्हर्सिटी. जर आपला नियम जर यूज केला आपण तर तिथं ॲन येणार, कारण की यू हा एक काय स्वर आहे, राईट, वॉवल्स आहे, राईट. तर आपण ॲन लिहिणार, पण हे चुकतंय का, कारण की याचा उच्चार बघा काय आहे, यू पासून सुरू होतोय. कशापासून, यू पासून याच्या सुरुवात होतोय, राईट. यू आहे का इथं कुठं, अ आ इ ई उ ए ए ओ औ अम हा यू आहे का इथं कुठं, नाहीये, म्हणून आपण अ यूज करतो. जर ह्याचा उच्चार असेल, या 14 स्वरांचा उच्चार असेल तरच तुम्ही ॲन यूज करशाल. जसं की ऑनेस्ट केस बघा, जर नाउन ऑनेस्ट आलाय,
ओके, तर ऑनेस्ट मध्ये वाचताना हॉनेस्ट नाही वाचत ना आपण वाचताना ऑनेस्ट वाचतो, एच सायलेंट असतो. ऑनेस्ट, ऑ येतो इथं तुम्हाला, हे बघा इथं ऑ आहे, ऑ आहे, राईट. तर अशा वेळेस तुम्ही जर तो फॉर्म्युला युज केला आधीचा AEIOU वाला, UN वाला, राईट, त्या केसमध्ये तुम्ही अ लिहिसाल इथं, कारण की एच काय हा AEIOU मध्ये येत नाही, स्वर मध्ये येत नाही, व्यंजन आहे, म्हणून तुम्ही काय लावणार, अ लावणार. पण हे पण काय आहे, चुकीचं आहे. अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला उच्चार बघायचा आहे, नाऊनचा उच्चार काय आहे. उच्चार काय इथं यू, यू आहे म्हटलं, यू आहे का इथं, कुठं एन यूज करू शकता का, नाही यूज करू शकता, मग अ यूज करणार, राईट. इथं बघा काय आहे, ऑनेस्ट, ऑ, ऑ इथं आहे, मग तुम्ही काय यूज करणार, एन. ते तुम्हाला, तर काही क्वेश्चन्स AEIOU नी सॉल्व्ह होतात, जे मी तुम्हाला आधी दाखवले. काही क्वेश्चन AEIOU स्वर आणि व्यंजन ओळखून लेटर बघून सॉल्व्ह होत नाहीत, चुकतात काही काही वेळेस. तर त्यावेळेस ह्याला जर सॉल्व्ह करायचं असेल, ह्याला जर नीट समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागणार आहे, उच्चार काय आहे नाऊनचा ते बघायला लागणार आहे. युनिव्हर्सिटी, यू आलेला आहे इथं, यू इथं मेन्शन नाहीये, म्हणून आपण इथं एन नाही लावू शकत. जरी इथं यू असला तरी आपण इथं एच लावणार आहोत, ठीक आहे. तर तुम्हाला स्पेसिफिक हा तुम्ही फॉर्म्युला यूज करा त्याच्याऐवजी. ओके, काही काही केसमध्ये हा फॉर्म्युला यूज करा की नाऊनची उच्चार कसा आहे नाऊनचा, तो आधी बघा. जर उच्चारामध्ये हे येत असतील, हे 14 स्वर येत असतील, हे मग मी खोडलेलं आहे, मी हे 14, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, जर हे 14 स्वर येत असतील उच्चारामध्ये, तर तुम्ही निश्चिंतपणे तिथं एन लावा. हे जर 14 स्वर येत असतील तिथं, तर तुम्ही निश्चितपणे काय लावा, एन लावा. जसं की इथं दिलेलं आहे, ओ सायलेंट आहे हा वर्ड मध्ये, इंग्लिश अशीच आहे ना, म्हणून तर डोक्याची मंडई करते ना इंग्लिश, की इथं वेगळं आणि तिथं वेगळं दाखवतंय, राईट. तर ऑ, ऑ हा सायलेंट आहे, सायलेंट वर्ड काढला कोणी त्याला पहिला मारला पाहिजे. ओके, की एच हा सायलेंट आहे, ओ, ओ म्हटलं की इथं आलेला आहे, ओ आला म्हटलं की तुम्ही इथं एनच यूज करणार, एच नाही बघायचा आहे तुम्हाला, इथं तुम्हाला उच्चार बघायचा आहे, राईट. तर अशा प्रकारे तुम्ही काही जे प्रश्न चुकीचे करतात ते तुमचे बरोबर येऊ शकतात आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही पुढे जाऊ शकता. तर ह्याचा पण यूज करा. आता कळलं तुम्हाला एनचा रोल काय, नाऊन काउंटेबल असला पाहिजे, मोजता आला पाहिजे, 1 2 3 असा मोजता आला पाहिजे, राईट. लव म्हटलं तर हा काय काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे, तुम्ही सांगा. अनकाउंटेबल, मोजता येते का, 1 लव 2 लव नाही येत, राईट. कार म्हटलं की मोजता येते, 1 कार 2 कार 3 कार, है ना, दॅट वाय काउंटेबल. काउंटेबल असला तर तुम्हाला एन यूज करायचा आहे, सिंग्युलर असला पाहिजे आणि ही ध्वनी यूज झाली पाहिजे. उच्चारामध्ये जर हे येत असतील 14 स्वर, तर तुम्हाला तिथं एन लिहायचा आहे, क्लिअरली मेन्शन केलंय. त्यानंतर अचा रूल काय, काउंटेबल. दोन्ही सिमिलर असणार आहे बघा तुम्ही क्लिअर. पण इथं पण काउंटेबल आणि सिंग्युलर सेम आहे, इथं पण काउंटेबल आणि सिंग्युलर सेम आहे. फक्त नाऊनचा जो उच्चार असणार आहे अ मध्ये, नाऊनचा जो उच्चार असणार आहे ध्वनी अ आ इ उ, हे जे मी तुम्हाला सांगितलं हे खोडायचं आहे तुम्हाला आणि इथं एक्स्ट्रा ऍड करायचं आहे. ओके, जर हे 14 स्वर येत असतील तर तुम्हाला एन यूज करायचा आहे. पण हे जेव्हा नाही आले, ह्याच्यातलं काहीच येत नाहीये, तर तुम्ही काय यूज करणार आहात, यूज करणार आहात. मागं मी तुम्हाला तेच सांगितलंय, मागं सांगताना मी तुम्हाला तेच सांगितलंय. इथं तुम्हाला एनच्या रोलमध्ये जर हे स्वर आले 14 उच्चार करताना, तर तुम्हाला एन यूज करायचा आहे. जर हे नसेल येत, तर तुम्हाला काय यूज करायचंय, ए यूज करायचं आहे. ओके, नेक्स्ट. आता आपण काही PYQ सॉल्व्ह करू. पहिले जे प्रश्न विचारले गेले होते एक्झाम मध्ये, आता बघू आपण हे सगळे फॉर्म्युले तिथं लावू आणि आपल्याला सॉल्व्ह होत आहे का बघू. सर्वात पहिले एक्झाम्पल आहे, डॅश डॅश मून विल बी फुल इन द नाईट स्काय दिस फ्रायडे. आता मून आलेलं आहे, स्पेशल नाऊन आहे, राईट. काय करणार तुम्ही स्पेशल नाऊन असल्यावर, स्पेशल आहे, मून एकच आहे, त्यावेळेस तुम्ही काय यूज करणार, अ यूज करणार आहात, अ यूज करणार आहात का तुम्ही, अ यूज नाही होत. स्पेशल मध्ये मी सांगितले तुम्हाला, स्पेशल मध्ये अ यूज होत नाही, स्पेशल मध्ये अ यूज होत नाही, एन पण यूज होत नाही, नो आर्टिकल नाही टाकू शकत, कारण की मून लिहिलेलं आहे. तर द मूनच असू शकतं, द मूनच असू शकतो, कारण की मून हा स्पेशल नाऊन आहे, स्पेसिफिक नाऊन आहे. ओके, सन जरी आला असतं तरी पण सन हा स्पेसिफिक आहे, त्याच्यामुळे तिथं द यूज होतो. ओके, हा सॉल्व्ह करून बघा. द डॅश डॅश डॅश, सॉरी द नाहीये, डॅश डॅश पोलीस ऑफिसर ऍट द सिक्युरिटी डेस्क वॉज व्हेरी हेल्पफुल इन डायरेक्टिंग अस वेअर टू गो. पोलीस ऑफिसर, पहिले सांगा काउंटेबल आहे का नॉन अनकाउंटेबल आहे,
एक पोलीस ऑफिसर, दोन पोलीस ऑफिसर काउंट करू शकतो, राईट. काउंटेबल आहे. काउंटेबल म्हटलं की तुम्हाला तीनही येऊ शकतं. काउंटेबल म्हटलं तर तीनही येणार, अ अँड द. आता स्पेसिफिक करायचं आपल्याला, राईट, की ह्या पोलीस ऑफिसरला यांनी स्पेसिफाय केलंय की कोणता पोलीस ऑफिसर आहे तो, केलेला आहे. पोलीस ऑफिसर ऍट द सिक्युरिटी डेस्क. कोणता? सिक्युरिटी डेस्क वाला पोलीस ऑफिसर. म्हणजे यांनी त्या पोलीस ऑफिसरला स्पेसिफिक बनवलेलं आहे, है ना. स्पेसिफिक बनवलं की अपने आप कॅन्सल, एन कॅन्सल, काय ना द. म्हणून सांगतोय तुम्हाला, फॉर्म्युला नीट लक्षात घ्या. ओके, जिथं स्पेसिफिक नाउनला करण्यात आलेलं आहे तिथं तुम्हाला दच यूज करायचा आहे, इथं आणि एन यूज करायचा नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट हा क्वेश्चन बघा. हॅव यू एव्हर सीन डॅश डॅश रेनबो. रेनबो काय आहे? काउंटेबल आहे का नॉन काउंटेबल आहे? रेनबो, रेनबो काउंटेबल आहे. मग तिथं अ पण येऊ शकतो, एन पण येऊ शकतो, द पण येऊ शकतो. आता आपल्याला दुसरा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आर दिलेला इथं. आर काय आहे तुमचा? AEIOU मध्ये येतोय का? नाही येते. तर एन यूज तर नाही होणार, कारण की तो स्वर मध्ये येत नाही आहे. एन यूज होणार नाही, द यूज होणार नाही, कारण की तो काउंटेबल आहे. ओके, नो आर्टिकल तर होणार नाही, आर्टिकल येणार तिथं. राहिला काय? अ रेनबो ना. आर दिलेला ना, राईट. तिथं इथं आर दिलेला आहे. आर काय आहे तुमचा? व्यंजन आहे. आणि व्यंजन जेव्हा येतं तेव्हा आपण ए यूज करतो. फॉर्म्युला मध्ये पाहिलेलं आहे आपण. ओके, तर अशा प्रकारे आपण इलिमिनेशन मेथडने पण यूज करू शकतो. त्यानंतर डॅश डॅश चिल्ड्रन्स वर प्लेइंग नियर रिव्हर. हे तुम्हाला करायचं आहे, मी ऑप्शन नाही दिले इथं, हे तुम्ही करा. बेसिकली चिल्ड्रन बद्दल दिलंय. चिल्ड्रन काउंटेबल आहे का नॉन काउंटेबल आहे? काउंटेबल आहे. ओके, म्हणजे तिथं काय येऊ शकतं? ए पण येऊ शकतो, एन पण येऊ शकतो आणि द पण येऊ शकतो. ओके, का चिल्ड्रनला स्पेसिफाय केलंय का त्यांनी? चिल्ड्रन्स वर प्लेइंग नियर द रिव्हर, म्हणजे ते चिल्ड्रन जे रिव्हरच्या आसपास खेळत आहेत. म्हणजे काय केलं? चिल्ड्रनला स्पेसिफिकली केलेलं आहे, स्पेसिफाय केलेलं आहे, राईट. म्हणून आपण इथं द चिल्ड्रन लिहिणार. ओके, काय लिहिणार? द चिल्ड्रन्स वर प्लेइंग नियर रिव्हर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स. म्हणजे रिव्हरला पण स्पेसिफाय केलं आणि दोन्हीकडे द येणार. द चिल्ड्रन्स वर प्लेइंग नियर द रिव्हर वेन वन ऑफ देम लॉस्ट हिज बॅलन्स अँड फॉल. ओके. वन डे डॅश डॅश ओल्ड सॅग वॉज हॅव्हिंग अ बॅट इन द रिव्हर. ओल्ड सॅग आहे म्हणजे काउंटेबल आहे, है ना. हे काउंटेबल आहे. परंतु तुम्ही जर त्या नीट त्या वर्डला पाहिलंय, या जो वर्डला तुम्ही नीट पाहताय, ओल्ड, ओ आलेला आहे. ओके, म्हणजे AEIOU मधला ओ आहे इथं. हे जर असतं तेव्हा आपण एन यूज करतो. क्लिअर आहे. हे जवळ येतं तेव्हा आपण काय करतो? एन यूज करतो. तर एन ओल्ड. ओके, नेक्स्ट. जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करा, म्हणजे काय होईल? प्रॅक्टिस जास्त होईल, जास्त फॉर्म्युले तुम्ही लावसाल आणि अशा प्रकारे प्रॅक्टिस जास्त झाली तर हे क्वेश्चन चुकणार नाही तुमचे. ओके, माय फ्रेंड इज कमिंग बाय डॅश डॅश 4 o'clock ट्रेन. 4 आहे. ओके, तिथं काय दिलेलं आहे? 4 o'clock ट्रेन. 4 काय आहे? काउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे? काउंटेबल आहे का अनकाउंटेबल आहे? काउंटेबल नाहीये, नॉन काउंटेबल आहे, अनकाउंटेबल आहे, राईट. मी तुम्हाला सांगितलं होतं अनकाउंटेबल जेव्हा असतं तेव्हा आपण अ आणि एन यूज करत नाही. इथून कॅन्सल करा, होणार नाही, येणार नाही. आपण यूज काय करतो? नो आर्टिकल आणि द यूज करू शकतो. ओके, नो आर्टिकल आणि द यूज करतो, राईट. सो माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4 o'clock ट्रेन. ओके, 4 o'clock ट्रेन, 4 वाजताची ट्रेनने माझा मित्र येणार आहे. म्हणजे त्यांनी स्पेसिफाय केलंय की 4 वाजता ट्रेननी येणार आहे. कोण येणार आहे? माझा मित्र येणार आहे. पूर्ण स्पेसिफाय केलेलं आहे. ओके, सो माय फ्रेंड इज कमिंग बाय द 4 o'clock ट्रेन. कळतंय तुम्हाला? जिथं स्पेसिफिक केलेलं आहे नाउनला, त्या नाउनला तुम्ही काय करणार आहात? सॉल्व, तिथं द लावणार आहात. आता इथं ऑनरली डिग्री वॉज कन्फर्म ऑन द ऍक्टर फॉर हिज कॉन्ट्रीब्युशन टू सिनेमा. त्या ऍक्टरने सिनेमामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलं म्हणून त्याला ही डिग्री ऑनर करण्यात आलेली आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं एजचा काय केस असतोय. एजचा केस मी तुम्हाला सांगितलं आहे. इथं एच काय असणार आहे? सायलेंट असणार आहे. एच काय असणार आहे? सॉरी, एक्झाम्पल चेंज झाले. ओके, इथं काय यूज केलेलं आहे? ऑनररी. एच सायलेंट आहे. ओ म्हटले की आपला उच्चारामध्ये ओ आलाय, म्हणजे स्वर आलेला आहे.
अशा वेळेस आपण एन यूज करतो. ठीक आहे, अशा वेळेस आपण काय यूज करतोय, एन यूज करतोय. नेक्स्ट अम्ब्रेला वाला, इथं तर क्लिअर आहे, यू आलेला आहे, यू हा स्वर मध्ये येतो, AEIO यू मध्ये येतो आहे, त्यामुळे तुम्ही तिथं काय यूज करणार आहात, एन यूज करणार आहात, एन यूज करणार आहात. इथं क्लिअरली तुम्ही काय लिहू शकता, एन अम्ब्रेला इन माय ब्लॅक. एवढं सोपं आहे. काही काही केसमध्ये तुम्ही प्रॉब्लेम युनिव्हर्सिटी, ऑनरेबल ह्या केसमध्ये तुम्हाला थोडंसं उच्चारावर जास्त फोकस करायचा आहे. जर उच्चारामध्ये ते 14 स्वर जे मी तुम्हाला दिले आहेत ते स्वर जर प्रोनाऊन्स होत असतील, उच्चार होत असेल, तर तुम्ही तिथं एन यूज करा, नाहीतर अ यूज करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, जर नाउनला स्पेसिफाय केलेलं तर द यूज करा. एवढं सिंपल आहे. ओके, रूल्स मी तुम्हाला सांगितलेलं आहे, फक्त तुम्हाला कन्फ्युज नाही व्हायचंय. ओके, तर हे सर्व PYQs होते जे आपण सॉल्व्ह केले. जर परत काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला काय डाऊट आहे. आपण हा टॉपिक परत सुद्धा घेऊ जर तुम्हाला डाऊट असेल तर. बेसिकली सर्व खेळ नाउनचा आहे. नाउन काय आहे, ओके, नाउन सांगितलं तुम्हाला, प्लेस असू शकतो, नाव असू शकतो, राईट. त्याच्यानंतर नाउनच्या आधी जे आपण शब्द युज करतो त्याला आर्टिकल म्हणतो आपण, ए, एन अँड द. ओके, नाउन काउंटेबल असतात, अनकाउंटेबल असतात. काउंटेबल असेल तरच ए, एन आणि द यूज होतो. काउंटेबल म्हणजे मोजता आले पाहिजे ते, राईट. अनकाउंटेबल असेल तर आपण नो आर्टिकल लिहितो किंवा द येतो तिथं, नो आर्टिकल किंवा द येतो. हा फॉर्म्युला सर्वात जास्त लक्षात ठेवा तुम्ही. ओके, की जर नाउन काउंटेबल असेल तर तुम्हाला ए, एन आणि द येणार आहे तिथं. काउंटेबल नसेल तर तिथं नो आर्टिकल किंवा द येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला रूलवर जायचं. एचा रूल काय, काउंटेबल असला पाहिजे, सिंग्युलर असला पाहिजे, आणि जो नाउन असतो त्याचा उच्चारामध्ये स्वर जर 14 स्वर येत असतील तर एन यूज करा, जर नसेल येत तर अ यूज करा. जर नाउनला जास्त स्पेसिफाय केलेलं आहे तर तुम्हाला तिथं द यूज करायचं आहे. काही काही स्पेशल केस आहे, जसे स्काय आहे, मून आहे, हिमालय आहे, गंगा आहे, हे स्पेसिफिक आहेत नाउन्स. या स्पेसिफिक नाउन समोर तुम्हाला दच यूज करायचा आहे. ओके, तर हे काही रूल्स आहेत. ते रूल्स जर तुम्ही नीट लक्षात घेतले तर तुम्हाला हे जे प्रश्न आहे, जसे की 2 चे 4 प्रश्न आर्टिकल सेक्शन मधनं येतात म्हणजे येतातच. जर ते तुम्ही, कारण की एक मार्काला इथं महत्व आहे. जर एक मार्क तुम्ही घेत गेले तरच तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकता, राईट. जर फॉरेस्ट गार्डची तुम्हाला एक्झाम काढायची आहे तर तुम्हाला प्रत्येक एक टॉपिकवर तुम्हाला काम करावं लागणार. आर्टिकल आहे, भले 3 से 4 क्वेश्चन, 2 क्वेश्चन येत असतील पण येत आहेत ना, हे महत्वाचं आहे. तर ते दोन्ही क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे, ते 4ही क्वेश्चन तुमचे बरोबर आले पाहिजे, यानुसार तुम्ही अभ्यास करा. आणि ह्याचा होमवर्क टेलिग्राम चॅनल जे रविराज सर सांगतात त्या टेलिग्राम चॅनलवर आपण ह्याचा होमवर्क टाकणार आहे, तर तो तुम्ही सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करा. त्याच्याने काय होईल, तुमचा सराव जास्त होईल, आणि सराव जास्त झाला की तुमचे आपोआप मार्क्स वाढतील. खूप सारे स्टुडंट सरावामध्येच मागे राहतात. ते फक्त वरचवर वाचतात, फॉर्म्युले वाचणार, रूल वाचणार, रिव्हिजन कोण करणार. रिव्हिजन इज की टू सक्सेस ना. रिव्हिजन केल्याशिवाय तुम्हाला कोणतीही एक्झाम किंवा शाळेच्या लेवलची जी एक्झाम आहे ती पण सुटणार नाही. रिव्हिजन ही सर्वात महत्वाची आहे. तुमचे ऍटलिस्ट 2 ते 3 रिव्हिजन प्रत्येक टॉपिकचे झालीच पाहिजे एक्झामच्या अगोदर. आणि प्रत्येक टॉपिकवर तुमचे ऍटलिस्ट 200-300 MCQs, PYQs सॉल्व्ह झालेच पाहिजे. सॉल्व्ह झाले तरच तुमचे मार्क्स वाढतील. तर नेक्स्ट मध्ये काय आणायचं, तुम्ही कोणत्या टॉपिकवर तुम्हाला इंग्लिशचं लेक्चर पाहिजे ते टॉपिक तुम्ही कमेंटमध्ये टाका, आणि होमवर्क सॉल्व्ह करा जो टेलिग्राम चॅनलवर येणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.